रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प 2021-22 मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, आमचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाणी साहेब. मी विषय शिक्षक हनुमंतराव किसनराव मांडके, इयत्ता 11वी मराठी विषयाचे अध्यापन करीत आहे. आज आपण इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकातील भाग 3 नाटक साहित्य प्रकार परिचय या पाठाचा अभ्यास करणार आहोत. साहित्याचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक ललित साहित्य, दुसरे ललितेतर साहित्य. लेखकाच्या प्रतिभेतून कल्पनाशक्तीतून निर्माण होते त्यास ललित साहित्य असे म्हटले जाते. यामध्ये कथा, कादंबरी, नाटक, काव्य या प्रकारांचा समावेश होतो. वाचकाच्या माहितीसाठी, ज्ञान देण्यासाठी ज्या उद्देशाने साहित्य तयार केले जाते त्यास ललितेतर साहित्य असे म्हटले जाते. वैचारिक, शास्त्रीय, संशोधनपर साहित्याचा यामध्ये समावेश होतो. अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, समाजशास्त्र या विषयावरील ग्रंथांचा यामध्ये समावेश होतो. नाटक ललित साहित्याचा लोकप्रिय प्रकार आहे. महाकवी कालिदासांनी नाटकाविषयी लिहिलेले आहे. नाट्य भिन्न रुचेर जनस्य बहुद्यापेकम समाराधनम. याचा अर्थ आहे भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा एक श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे. लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू आहेत. नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे. ललित साहित्यामधील इतर जे प्रकार आहेत यामध्ये कविता असेल, कादंबरी असेल, याचे नाट्यगृहामध्ये प्रयोग केले जात नाहीत, पण नाटकाचे नाट्यगृहामध्ये प्रयोग केले जातात, म्हणून त्यास प्रयोगक्षम साहित्य प्रकार म्हटलेले आहे. नाट्य म्हणजे नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पने पलीकडील बदल आकस्मिकरित्या घडतो तेव्हा नाट्य निर्माण होते. हा बदल आश्चर्यकारक असतो, खळबळजनक असतो. त्यामुळे प्रेक्षकाला, वाचकाला अनपेक्षित धक्का बसतो. कधी तो सुखद तर कधी दुःखद असतो. मानवी जीवनात आणि निसर्गात असे नाट्य आपणास पाहावयास मिळते. त्याचेच प्रतिबिंब नाटकात दिसून येते. नाटककार एखादा प्रसंग आपल्या नाटकामध्ये असा घेतो की ज्यामध्ये खळबळजनक आणि आश्चर्यकारक नाट्य असते की ज्यामुळे प्रेक्षकाला त्याचा धक्का बसतो. कधी तो आनंद देणारा असतो, कधी दुःख देणारा असतो. आपल्या अवतीभोवती समाजामध्ये, निसर्गामध्ये अशा प्रकारच्या घटना आपल्याला पाहावयास मिळतात की ज्यामुळं आपल्या अचानक आनंद मिळतो किंवा दुःख होते, आणि नाटकामध्ये याचेच प्रतिबिंब आपणास पाहावयाला मिळते. नाटक म्हणजे लेखकाने लिहिलेले नाटक हे कलाकारांनी सादर करायचे असते. नाटक हा दृकश्राव्य प्रकार आहे. तसेच नाटकाच्या पुस्तकाचे वाचनही करता येते. इतर ललित साहित्याचे जे प्रकार आहेत यामध्ये कादंबरीमध्ये लेखक कादंबरी लिहितात आणि वाचक त्याचे वाचन करतात. मात्र नाटक हे नाट्यगृहामध्ये सादर केले जाते. त्यामुळे ते आपल्याला डोळ्यांनी पाहता येते, कानांनी ऐकता येते, त्याचबरोबर पुस्तकाच्या रूपानं त्याचं वाचनही करता येते. भारतीय नाट्यकलेचे जनक म्हणून भरतमुनी यांना ओळखले जाते. नाट्यशास्त्र
हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. नाटकाविषयी विस्तृत माहिती देणारा हा ग्रंथ आहे. नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्तीप्रवृत्तींचे व लोकव्यवहाराचे अनुकरण करणारे चित्रण आहे. मानवी जीवनात अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगातून, घटनांमधून, जाणवणाऱ्या माणसामाणसातील गुणावगुणामधून, त्यांच्यातील भावनांची आंदोलने वास्तवाधारित परंतु काल्पनिक कथानकात गुंफून ते उत्तम संवाद लेखनातून, दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली, कलाकारांच्या अभिनयाद्वारे, तंत्रज्ञानाच्या साह्याने रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजे नाटक होय. ललित साहित्याचा नाटक हा जो प्रकार आहे, या प्रकारामधले वेगळेपण असे आहे की नाटककार मानवी जीवनातील सभोवताली घडणाऱ्या घटनांचं सूक्ष्म निरीक्षण करतात आणि नाटकामध्ये संवादाच्या रूपानं ते लेखन करतात. वास्तवाधारित कथानक असेल पण त्याला काल्पनिकतेची जोड दिली जाते, काल्पनिक कथानकामध्ये ते गुंफलं जाते आणि दिग्दर्शक कलाकारांना एकत्र करून रंगमंचावर हा प्रयोग सादर करीत असतो. आणि म्हणून नाटक हा साहित्य प्रकार इतर प्रकारांच्या पेक्षा वेगळा असलेला आपल्याला दिसून येतो. नाटक पाहणे म्हणजे फक्त आऊटघटकेची करमणूक नाही. नाट्यगृहामध्ये 2-3 तास नाटक पाहणे एवढाच केवळ नाटकाचा उद्देश नसतो, तर नाटकामुळे कधी माणूस हसत असतो, कधी तो सुखावतो, कधी तो रडतो, कधी तो दुखावतो, कधी अंगावर धावणाऱ्यासारखे प्रसंग त्याला दिसतात, कधी त्याचं मन सोलवटून निघतं, कधी तो नाटक पाहून बेभान होतो, कधी त्याच्या मनाचा तळ तो स्वतःच धुंडाळतो. असा हा नाटकाचा खेळ आहे. नाटक हा लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या साह्याने रंगभूमीवर सादर होणारा आणि त्याचप्रमाणे नाट्यगृहात समूहाने एकत्रितरित्या आस्वाद घेता येईल असा कलाप्रकार आहे. कादंबरीमध्ये लेखक कादंबरी लिहितात आणि वाचक त्याचे वाचन करतात, पण नाटकामध्ये लेखक नाटक लिहितात, त्याचे वाचनही करता येते, पण नाटक हा नाट्यगृहामध्ये सादर करण्याचा कलाप्रकार असल्यामुळे त्या दिग्दर्शकाची, कलाकाराची, तंत्रज्ञांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते आणि नाट्यगृहामध्ये रसिक नाटक पाहण्यासाठी येतात, समूहाने एकत्रित सर्वजण आस्वाद घेतात, असा हा कलाप्रकार आहे. नाट्यसंहितेचे स्वरूप. संहिते स्क्रिप्ट असं इंग्रजीमध्ये म्हटले जाते. नाट्यसंहिता जितकी परिपूर्ण, जितकी दर्जेदार, तितके नाटकाचे यश खात्रीलायक. शब्द आणि कथानक जितके सशक्त, तितके नाटक अधिक उंचीवर जात असते. नाटककार एक कथाबीज घेतो, पात्र आणि घटना यांची त्याभोवती गुंफण करत असतो. उदाहरणार्थ वि.वा. शिरवाडकर यांचे नटसम्राट हे नाटक. नटसम्राट नाटकामध्ये नट म्हणून काम करीत असलेले आप्पा बेलवलकर सेवानिवृत्त होतात आणि आपली सर्व संपत्ती आपल्या 2 मुलांच्यामध्ये वाटून देतात. यामध्ये संपत्ती वाटल्यानंतर मुलाकडून आणि मुलीकडून त्यांची जी अवहेलना केली जाते, हे या कथेचं किंवा नाटकाचं कथाबीज आहे. पण त्याभोवती आप्पा बेलवलकर, त्यांची पत्नी कावेरी आणि मुलगा आणि मुलगी अशा पात्राची गुंफण केलेली आहे. म्हणजे नाटककार एका कथाबीजाभोवती घटना आणि पात्रे यांची गुंफण करतात आणि नाटक दर्जेदार तयार होत असते. समाजातील विविध स्तरातील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय नाटककार मांडतो.
सामाजिक स्थितीचे यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाटकाचे ध्येय असते. पात्रांच्या मनोव्यापाराच्या दर्शनासाठी नाटकातील स्वगतांचा परिणामकारक वापर केला जातो. सामाजिक स्थिती आणि व्यक्तीच्या मनातील भावना याच नाटकामध्ये नाटककार दाखवत असतात. नाटकामध्ये स्वगताचा परिणामकारकपणे वापर केला जातो. स्वगत म्हणजे रंगमंचावरती एखादा नट किंवा नाटकामधील पात्र स्वतःच या ठिकाणी आपल्या मनातल्या भावना सांगत असते, त्यास स्वगत असं आपण म्हणतो. नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना करावी लागते. कथानकातील आशयात संघर्षाशिवाय रंगत नाही. प्रामुख्यानं नाटकामध्ये संघर्ष दाखवला जातो की जेणेकरून नाटक हे रंगतदार होईल. परस्पर विरोधी स्वभावातून, कृतीतून, भावभावनांच्या तणावातून संघर्ष निर्माण होऊ शकतो. नाटकामधील विविध पात्र यांच्या भावभावना, त्या भावभावनातून त्यांच्यामध्ये निर्माण होणारे संघर्ष, त्यांचे परस्पर विरोधी स्वभाव किंवा त्यांच्या कृती या नाटकामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात. नाट्यसंहिता ही संवाद, रंगसूचना आणि स्वगत या त्रयींनी बनलेली असते. संवाद म्हणजे नाटकाची रंगत वाढवणारे आणि आशय प्रेक्षकापर्यंत पोहोचवणारे. रंगसूचना प्रसंग बदल, दृश्य बदल, काळ बदल इत्यादी संबंधीची सूचना कंसातील रंगसूचनामधून मिळते. स्वगत म्हणजे स्वतःशी बोलणे. स्वगतामुळे नाटकातील पात्रांच्या मनातील भावना समजते, कथानकाला गती मिळते. नाट्यगृहामध्ये रंगमंचावरती आपल्या भावना इतरांना न सांगता त्या थेट रसिकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम स्वगताच्या माध्यमातून अभिनेता करत असतो. नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण. कथा, कादंबरी, कविता यापेक्षा नाटक साहित्य प्रकार निराळा आहे. बाकीचे साहित्य प्रकार हे वाचकनिष्ठ आहेत. नाटक हा समूहाचा आविष्कार आहे. नाटकामध्ये संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा बहुतेक सर्व कलांचा समावेश होतो. म्हणजे कादंबरीमध्ये कादंबरी लिहिली जाते आणि वाचक त्याचे वाचन करतात. पण नाटक हा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे. नाट्यगृहामध्ये तो सादर करावा लागतो. त्यासाठी दिग्दर्शकाला अभिनेत्यांना एकत्र करावं लागते. नेपथ्य करणारा रंगमंचाची रचना करतो. उदाहरणार्थ जंगल असेल तर जंगलासारखाच पडदा त्याला पाठीमागं लावावा लागतो. घर असेल तर घरामधला एखादा दृश्य असेल, चित्र असेल तर घराची रचना त्याला रंगमंचावर करावी लागते. त्याचबरोबर अभिनेता बोलत असताना किंवा एखादा भयावह प्रसंग असेल, हास्य निर्माण करणारा प्रसंग असेल तर संगीत दिग्दर्शकाला त्यामध्ये संगीत द्यावे लागते. म्हणजे संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला या सर्व कलांचा या ठिकाणी समावेश होतो. कथा आणि कादंबरीमध्ये फक्त लेखक आणि वाचक हे दोन घटक असतात. म्हणजे लेखक लिहितात आणि वाचक वाचन करतात. पण नाटकामध्ये मात्र लेखकाचे शब्द नट संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचवत असतो. म्हणजे लेखकाने लिहिलेले नाटक हे थेट वाचकाला वाचता येते, पण नाट्यगृहामध्ये ते अभिनेत्याच्या द्वारे संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकापर्यंत पोहोचवावे लागते. 1843 सालचे विष्णुदास भावे यांनी लिहिलेले सीता स्वयंवर हे आधुनिक मराठी नाटकातील कालमापनदृष्ट्या पहिले नाटक. 1885 साली महात्मा फुले यांनी लिहिलेली तृतीय रत्न ही
लिखित स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता होय. त्यापूर्वी ललित, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, तमाशे या कला महाराष्ट्रात नांदत होत्या, ज्या नाटक साहित्य प्रकाराच्या उदयास पूरक ठरल्या. म्हणजे 1843 पूर्वी महाराष्ट्रामध्ये दशावतारासारखे प्रयोग केले जायचे आणि गोंधळ, ललित या ज्या कला होत्या या कला महाराष्ट्रामध्ये नांदत असल्यामुळे नाटकाच्या उदयाला त्या पूरक ठरलेल्या आहेत. धन्यवाद.